22 जानेवारीला अयोध्येत रामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आणि यासाठी नवी मुंबईच्या कांबळे दाम्पत्याला श्रीरामाची पूजा करण्याचा मान मिळालाय। विठ्ठल कांबळे आणि उज्ज्वला कांबळे असं या दाम्पत्याचं नाव आहे। पूजेचं निमंत्रण आल्यानंतर या दाम्पत्याचा आनंद गगनात मावेनासा झालाय। तर त्यांच्याशीच खास बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी। 22 जानेवारीला अयोध्येमध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे आणि या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी नवी मुंबईतून देखील आमंत्रण गेलेली आहेत। या प्राणप्रतिष्ठेला देशभरातून 11 दाम्पत्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत गर्भगृहात पूजा अर्चा करणार आहेत, रामलल्लाची पूजा करणार आहेत। त्यांच्या हस्ते पूजा होणार आहे। त्यामध्ये महाराष्ट्रातील कांबळे दाम्पत्याची देखील निवड झालेली आहे। हे कांबळे दाम्पत्य जे आहे नवी मुंबईत खारघर येथे वास्तव्यास आहेत। विठ्ठल कांबळे आणि उज्ज्वला कांबळे या दाम्पत्याची निवड झालेली आहे आणि हे दाम्पत्य त्यांच्या कुटुंबासहित आपल्या सोबत आहेत। आपण थेट चर्चा करूया की ही निवड झाल्यानंतर त्यांना काय, त्यांची पहिली प्रतिक्रिया काय असणार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत रामलल्लाची जी पहिली पूजा आहे ती त्यांच्या हस्ते सुद्धा होणार आहे। एकंदरीत थेट आपण त्यांच्याशी बोलूया। सरांची ओळख म्हणायची तर सर, आपण एक कार सेवक आहात, त्याचप्रमाणे मुख्याध्यापक देखील आहात आणि RSSचे कार्यवाह पण आहात। एकंदरीतच या सर्व याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबाची निवड झालेली आहे। आपण दोघे जाणार आहात, त्या दिवशी पहिली प्रतिक्रिया काय तुमची? माझी निवड झाली हे ज्यावेळेला 3 तारखेला मला कळलं त्यावेळेला आपल्या जन्माचं सार्थक झालं असं वाटलं आणि त्या क्षणाला बाकी काही सुचत नव्हतं, फक्त डोळ्यातनं माझे अश्रू वाहत होते। खूप खूप धन्य झालो असं मला वाटत होतं। सर, पहिला एकंदरीतच तुमच्यावरती जबाबदारी होती की प्रतिष्ठित लोकांची नावं यादी पाठवावी त्या सोहळ्यासाठी आणि तुमचंच नाव आल्यानंतर पहिला कसं एकदम हे झालं, म्हणजे पहिला तुम्हाला फोन आला काय एकंदरीत? म्हणजे 3 तारखेला आम्ही तयारीत होतोच, पण 3 तारखेला दुपारी 4:30 वाजता फोन आला की तुम्हाला 22 तारखेला अयोध्येला जायचं आहे आणि अयोध्येमध्ये 22 तारखेला प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमामध्ये तुमची निवड झाली आहे। हे कळल्यानंतर खऱ्या अर्थाने खूप खूप आनंद झाला आणि खरंच या जन्माचं सार्थ झालं, रामलल्ला प्रसन्न झाले। ह्या भावनेमधूनच खऱ्या अर्थाने कळेना सुचेना, शब्दात नाही म्हणतायत, पण खूप आनंद झाला, खूप धन्य झालो आम्ही सगळे। सर, तुम्ही स्वतः 1992ला तिथे होतात त्या घटनेच्या वेळेला, तेव्हाचा तो प्रसंग आणि आत्ताचा हा आलेला प्रसंग काय वर्णन? त्यावेळेला प्रत्यक्षात ज्यावेळेला 1992ला 6 डिसेंबर 1992 गीता जयंतीच्या दिवशी ते तिन्ही ढाचे पडले, त्यावेळेला भारत एक स्वाभिमानाने उभा राहिला असं वाटत होतं। खूप आनंद होता आणि आनंदामध्ये असं वाटत होतं की चला काहीतरी खूप छान घडलेलं आहे आणि रामलल्ला आपल्या मोडक्या तोडक्या का होईना, तंबूत का होईना, पण आपल्या मूळ जागेवर हा विराजमान झालेले आहेत। आनंद झाला, पण वाटत नव्हतं भव्य मंदिर होईल, पण कधी होईल, या जन्मात पाहायला मिळेल की नाही। पण 32 वर्षानंतर आजचा तो क्षण आहे 22 जानेवारीचा की जो याची देही याची डोळा, प्रभू रामचंद्राचं भव्य मंदिर निर्माण होत आहे आणि त्या भव्य मंदिरामध्ये ढाचा पडल्यापासून आता आपण प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होण्याच्या कार्यक्रमात तिथं सहभागी आहोत आणि सहभागी नाही तर प्रत्यक्ष साक्षीदार होत आहोत। दोन्हीचे साक्षीदार आम्ही आहोत, याचा खूप मोठा आनंद होतोय मला। नक्कीच, एकंदरीत तुम्ही त्यावेळेलाही होतात जेव्हा ढाचा पडला आणि रामाची मूर्ती तिथे ठेवण्यात आली होती आणि आता खुद्द रामाचं मंदिर बनतंय आणि त्यावेळेलाही तुम्ही आहात आणि तुमच्या हस्ते देखील पूजा होणार आहे। ही जेव्हा बातमी तुमच्या कुटुंबियांना कळली तेव्हा काय अनुभव आला? म्हणजे माझ्या पत्नीला कळलं, उज्ज्वलाला, त्यावेळेला ती तर वेडीच झाली आनंदाने। ती म्हणाली मला विश्वास बसत नाही, असं कोण आपली गंमत तर कशाला करेल, पण ती म्हणाले की जन्माचं सार्थक झालं, आपल्या पूर्वजांची पुण्याई असेल, आईवडिलांची पुण्याई असेल आणि संघकाम करता करता आलेला हा अनुभव असेल, त्यामुळे धन्य झाल्याची भावना सगळ्यांमध्ये आहे। म्हणजे खरं तर असं वाटलं राम सगळ्यांचे आहेत, म्हणजे कसे आहेत हे असे आहेत। इथं बघताना श्रीमंत गरीब जात पात न बघता काम करणारा कार्यकर्ता आणि त्याचं चयन, आधी आम्हाला कुठे काही माहीतच नव्हतं, त्यातलं चयन झालं। त्यामुळे राम सर्वांचे कसे आहेत हे याच्यातनं दिसतं एकदम चांगलं। खूप आनंद झाला। सर,
काय तयारी तुम्ही, म्हणजे अचानक तुम्हाला हा फोन आला आणि मग आता तयारी कशी चालू आहे तुमची? तुम्ही कधी जाणार आहात काय? तशी जाण्या येण्याच्या तिकिटाची व्यवस्थाही केली आहे. लखनौला जाऊन तिथून नंतर मी 21 तारखेला आम्ही अयोध्येत पोहोचू. 22 तारखेला प्रत्यक्ष कार्यक्रम आणि त्याची तयारी म्हणून बाकी तिथलं वातावरण, थंडी हे सगळं पाहता आम्ही तयारी केली आहे. अभियान चालू होतं, घरी जाऊन सगळ्यांना अक्षता आणि पत्रकं वाटायचं, तसं चालू होतं. बाबांचा आमचा प्लॅन होता की 21 तारखेला काय कार्यक्रम करू, रविवार आहे, आणि 22 तारखेला प्राणप्रतिष्ठा म्हणून आपण मोठा कार्यक्रम करू सोसायटीत वगैरे. पण 3 तारखेला जेव्हा फोन आला आईला, जेव्हा आईने सांगितलं की आम्हाला बोलवलं पूजेला, तर असं वाटलं की बोलवलं असेल. पूजेला बोलवणं म्हणजे एकदम मोठी गोष्ट आहे ना, खूप पूजेला बोलवणं वगैरे. पण नंतर बाबांना फोन केला मी, बाबा बोलले की नाही आम्हाला पूजेला बोलवले. तर ते एकदम आम्ही शॉक झालो. म्हटलं अरे एकदम म्हणजे आम्ही विचार पण केला नव्हता. आमचं प्लॅनिंग होतं की 3-4 महिन्यानंतर जाऊ अयोध्येला आपण दर्शनाला, कारण आता गर्दी असेल खूप 2 महिने, असं चाललेलं आमचं. पण नंतर त्यांना आमंत्रण आलं तर आम्हाला खूप एकदम भरून आलं. म्हणजे अयोध्येला ज्याचं आपण 2-3 महिने झाले काम करतोय, हे चालू आहे सगळं आपलं काम चालू आहे, मग जरासं आम्हाला पण भरून आलं खूप. असं एकदम म्हणजे काय होतं त्याला, एकदम अचानक धक्का बसल्यासारखं, एकदम असं खुश, एकदम आनंदाचं वातावरण झालेलं पूर्ण घरामध्ये. बस बाकी मग आम्ही नंतर सेलिब्रेट केलं घरी, पूजा वगैरे, म्हणजे देवासमोर पेढ्या वगैरे आणले, एकदम सेलिब्रेट केलं घरी म्हटलं एकंदरीत. आईला जेव्हा फोन आला आणि आई एकदम किंचाळली. अरे म्हटलं काय झालं, आईची तब्येत वगैरे काय झालं? तर आई म्हटली अरे अयोध्येला आपल्याला बोलवलं आहे, अयोध्येला बोलवलं आहे. मला वाटलं की आता जायचं, म्हणजे जसं सामान्य प्रत्येक 7-8 हजार जण तिथे येणार आहेत त्यात असेल. पण नंतर आईने सांगितलं की पूजेला आपल्याला बसायचं आहे. तेव्हा आम्हाला विश्वास बसला नाही. मी बाबांना फोन केला, बाबा म्हटले हो आपल्याला पूजेला बसायचं आहे. मग खूप आनंद झाला. म्हणजे 1 ते 15 तारीख जसं अभियान होतं, प्रत्येक घरोघरी जाऊन अक्षता द्यायच्या. आणि तेव्हा मी प्रत्येकाला सांगत होतो की आपल्याला अयोध्येला जाता येणार नाही, पण रामलला अक्षरशः याच्या रूपाने आपल्या घरी आलेलं आहे. आणि 3 तारखेला आम्हालाच कळलं की आमचे आईबाबा तिथे जाणार आहेत. खूप आनंद झाला. म्हणजे जसं बरेच जण म्हणतात की 11 दाम्पत्य आहेत भारतातून, म्हणजे पुढच्या प्रत्येक जनरेशनला आम्ही सांगू शकतो की नाही बाबा आमचे आई बाबा त्या 11 जणांमध्ये होते. खूप आनंदाचं वातावरण आहे घरात आणि आम्ही सगळे खूप खुश आहोत परिवार म्हणून. मग खास त्याच्यासाठी पैठणी खरेदी केली आणि ती पैठणी घालून मी त्या पूजेला बसणार आहे. आणि हा मान आम्हाला मिळाला, खरंच खूप आम्ही धन्य झालो. म्हणजे ह्या जन्माचं सार्थक झाल्यासारखं मला वाटतंय आता माझं. धन्यवाद. नक्कीच आपण बघतोय कांबळे कुटुंबियांची जी प्रतिक्रिया आहे, खुद्द देवाची आरतीच त्यांना करायला मिळणार आहे आणि ते भाग्य आम्हाला मिळालं याबद्दल हे कांबळे कुटुंबीय जे RSSचं कार्य करतं आणि त्यामुळे ते धन्य झालेले आहेत. एकंदरीत सर्व कुटुंबियांना एक आनंद त्यांच्या चेहऱ्यावर आपल्या दिसून येत आहे. स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई.